आता दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। महाराष्ट्रात मराठीला पहिलं प्राधान्य, भैयाजी जोशींच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। भैयाजी जोशींच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा गुजरातीमध्ये संवाद, आता मराठी बोलायचं नाही, फक्त केमचो बोलायचं। विधान भवन परिसरात दरेकरांशी गुजरातीमध्ये बोलताना आव्हाडांनी त्यांना डिवचलेलं आहे। मंत्री जयकुमार गोरेंकडून विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर हक्कभंग, राऊत, रोहित पवार आणि एका यूट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग दाखल, तर गोरेंकडून महिलेचा विनयभंग, राऊतांचा गंभीर आरोप। बदनामी केल्याप्रकरणी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे जयकुमार गोरेंची तक्रार करणार, माझ्यावरील आरोप हे काहीच षडयंत्र, 17 तारखेला उपोषण करणार, पीडित महिलेची TV9 मराठीला प्रतिक्रिया। जलसंपदा विभागाचे निर्णय मोहित कंबोज घेतात, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप आहे। एकनाथ शिंदे सीएम असताना औषधांचा काळाबाजार, मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्रात शिंदे जबाबदार असल्याचं म्हटलं, नाना पटोलेंचा हा आरोप। तर 2017ला फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांनी शेतकऱ्यांना 60 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी दिले होते, उदय सामंतांचं हे उत्तर। विधानसभेवेळी मतांसाठी सरकारनं शेतकऱ्यांना फसवलंय, निवडणुकीपूर्वी शून्य वीज बिल, निकालानंतर थकबाकीसह लाखोंची बिलं महावितरण शेतकऱ्यांना देत आहे, कैलास पाटलांचा हा आरोप। नीलम गोऱ्हेंविरोधात महाविकास आघाडीकडून विधिमंडळ सचिवालयाकडे अविश्वास प्रस्ताव, उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। थकबाकी आणि शेतसारा न भरलेल्या शेतकऱ्यांच्या शासन दरबारी जमा झालेल्या जमिनी सरकार परत करणार, 12 वर्षात 193 शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारनं ताब्यात घेतल्या होत्या, कायद्यात सुधारणा करून जमिनी परत करण्याचा सरकारचा निर्णय आहे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती।